काही जणांना शंका राहतात की या जमिनीमध्ये बिना नांगरल्याची शेती कशी होऊ शकते, किंवा SRT म्हणतोय किंवा शून्य मशागत म्हणतोय, हे शेती कशी होऊ शकते. तर हे समजण्यासाठीच सुरेश भाऊ खांबलकर यांच्या शेतामध्ये येणाऱ्या 25 तारखेला 25 मार्चला एक कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे. आणि ही कार्यशाळा म्हणजे काय, तर बस शेतामध्ये बसायचं आहे. साधा पेंडॉल तुम्ही लावणार, सावली थोडी असावी म्हणून, चहा पाणी फक्त, म्हणजे काही जेवणाची ही कार्यशाळा नाही आहे, जेवण वगैरे नसणार आहे. ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की हा कन्सेप्ट म्हणजे नेमका काय तो समजून घ्यायचा, शून्य मशागत किंवा दुसरी पद्धत म्हणजे बिना नांगरणीची किंवा कमीत कमी मशागतीची शेती कशी फायद्याची होऊ शकते, त्याचे फायदे काय, हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपण अवश्य सुरेश भाऊ खांबलकर यांच्या शेतामध्ये 25 मार्च 2026 ला सकाळी 11 वाजता हजर राहू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरवरून माननीय प्रताप काका चिपळूणकर या ठिकाणी येणार आहेत, ज्यांनी खूप चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. अख्खं आयुष्य त्यांनी यासाठी खपलंय. तर ते स्वतः इथं उपस्थित राहणार आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. सोबतच दीपक काका जोशी हे सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांचे जे अनुभव आहेत ते सांगणार आहेत. कारण कसं राहते की अनुभव सर्वात महत्वाचे, म्हणजे एक राहते ज्ञान. कदाचित माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलं, परंतु हे ज्ञान आलं म्हणजे तुम्ही बिना नांगरणीची किंवा शून्य मशागत शेती कराल असं होत नाही. त्याच्यासाठी कॉन्फिडन्स पाहिजे, सांगणाराचा कॉन्फिडन्स पाहिजे, ऐकणाराला तो कॉन्फिडन्स गेला पाहिजे. आणि ती गोष्ट समोरासमोर ऐकलं, आपल्या काही शंकाचं निरसन झालं तर मात्र होऊ शकते. तर नक्कीच आपले, मला माहितीये या बिना नांगरणीच्या शेतीबाबत आपले अनेक प्रश्न राहू शकतात. तर माझी विनंती आहे की तुमच्या बिना नांगरणीच्या शेतीबाबत किंवा SRT पद्धतीच्या शेतीबाबत किंवा शून्य मशागतीच्या शेतीबाबत जेवढे काही प्रश्न असतील ना, तेवढे सगळे प्रश्न घेऊन आपण 25 मार्च 2026 ला, वार आपला बुधवार येतोय, सुरेश भाऊ खांबलकर यांच्या शेतामध्ये यायचं. आपलं गाव बोरी बुद्रुक, आणि यायचं असलं तर कसं यावं लागेल इथं, वाशिम ते मंगरुळपीर रोडवरून सुपखेल फाट्यापासून, म्हणजे वाशिम वरून जर काही शेतकरी आले, म्हणजे रिसोड मधले, मालेगाव मधले किंवा वाशिमचे काही शेतकरी असतील तर वाशिम वरून यायचंय सुपखेला फाट्यावर कारंजा रोडनं, आणि सुपखेल्यावरून पूर्वेस 8 किलोमीटर 8 किलोमीटर हे बोरी बुजुर्ग गाव आहे. रस्त्याला लागूनच 100 मीटरवर शेत पण आहे. पण कोणी जर शेतकरी इकडे मंगरुळपीरचे असतील, कारंजाचे असतील, मानोऱ्याचे असतील, तर आपण मंगरुळपीर येताना कळंबा महाली ओलांडल्यानंतर सुपखेला फाटा लागतोय, किंवा खारोडा फाट्याकडूनही येऊ शकतात ज्यांना माहिती आहे त्यांना. पण सरळ रोड विसरायचं काम नाही, तर आपण येऊ शकता. आणि नक्कीच त्या दिवशी डब्बा बांधून या आपला, कारण सकाळी जर तुम्ही निघाला तिथे जेवणाची व्यवस्था नसणार. नाश्त्याची व्यवस्था आहे. नाश्त्याची काय ठेवताय? पोहा आहे, चांगला प्रसिद्ध असलेला पोहा आपल्या वाशिमला. बर, तो पोहा चा कार्यक्रम ठेवलाय आणि चहा पाण्याचा कार्यक्रम. पोहा आणि चहा पाणी असेल, पण तरी काही जणांना राहते जेवणाची. घरून निघालोय, उन्हाळ्याचे दिवस आहे, डब्बा घ्या. जसं आपण आपल्या एखाद्याच्या शेतामध्ये जातोय तसं इथे या. आणि मी म्हणेल की नक्कीच तुमच्यासाठी हा 25 मार्च हा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस असेल. कदाचित या 25 मार्च 2026 नंतर आपली शेती करण्याची जी दिशा असेल ती बदललेली असेल. बिलकुल बिलकुल. आपला शेतीतला खर्च कमी व्हायला लागला असेल. विशेषतः मी म्हणेल की काही शेतकरी आता नांगरणी करतायत, आता नांगरणीचा सीझन चालू आहे, आणि आपण नांगरणी करावी का न करावी या दुमतात असाल, नेमकं काय करावं. लोक तर सांगतात बिना नांगरणीची, किंवा काही जण म्हणतात ट्रॅक्टर आहे, अरे नांगरणी करायलाच पाहिजे. म्हणजे इव्हन मी व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर एखादा अपलोड करतो, आणि एखादा जण इव्हन त्याला वाटतं की मी शिव्या देऊ काय, इथपर्यंत येतात, हे कसं काय सांगताय, किंवा साहेबाला काय समजते असं पण म्हणतात. परंतु सगळ्यांना सांगू इच्छितो की हा आगळा वेगळा अनुभव आहे. नक्कीच मला माहिती आहे हा पचणारा नाहीये. मी सुद्धा शेतकऱ्यांचा मुलगा आहे. म्हणजे मी लहानपणी 6 बैली 4 बैली नांगर आगूल हाकललेली आहे, या मागून तो पकडलेला आहे. म्हणजे तिथपासून शेतामध्ये काम केलेलं आहे, डवरे काम केलेले आहे, लागवण केलेली आहे. घरची टिफन माझ्याशिवाय चालायची नाही. म्हणजे मी सरळ तास काढायचं म्हणून टिफनीचं केलेलं आहे. इव्हन मी ट्रॅक्टर चालवलेला आहे, मी ट्रॅक्टरनं नांगरणी पण केलेली आहे, किंवा इतर सगळ्या शेतातलं प्रत्येक काम केलंय, प्रत्येक गोष्ट प्रत्येक पीक जवळून पाहिलोय. आणि योग आहे कसा की मला कृषीमध्ये शिक्षण घ्यायला भेटले आणि कृषीमध्ये अधिकारी पण व्हायला भेटले, गाव स्तरावरही काम करायला भेटले, आणि आज विभागामध्ये सुद्धा मला काम करायला मिळतं.
तर मी सुद्धा हे करताना बघतोय की ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत ज्याच्यामुळे आपलं नुकसान होतंय, फायदा कमी होतोय, त्या मोडल्या पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून अशा विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्या ठिकाणी मुद्दाम पुढाकार घेतोय, जसं सुरेश भाऊंनी ही शेती शाळा इथं आयोजित केली कार्यशाळा, आणि मुद्दाम आज इथं आलोय संध्याकाळी की आपल्यापर्यंत हा संदेश जावा की 25 तारखेला कार्यशाळा आहे. आपण एखादं काम बाजूला ठेवा, कार्यशाळेला हजर राहा, प्रश्नासह हजर राहा. जे तुम्ही युट्यूबवर प्रश्न विचारता ना, की अशी जमीन आहे तर काय करावं, तणाचं काय करावं, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 25 तारखेच्या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे. या कार्यशाळेमध्ये मी आधीच सांगितल्याप्रमाणे ज्यांनी खूप चांगला अभ्यास असा केला, असे माननीय प्रताप काका चिपळूणकर या ठिकाणी हजर राहते नाही. त्यांनी आयुष्य खपलेलं आहे या गोष्टीसाठी, आणि ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. दीपक काका जोशी औरंगाबादवरून आहेत. आणि तसेच अनेक शेतकरी आहेत अनुभवी. जे प्रयोग करतायत आणि त्यांनी ध्यास घेतलाय की बा आपल्याला फायदा झाला तर इतरांना झाला पाहिजे. असे स्वयंसेवक सुद्धा तयार झालेले आहेत, ज्याला कोणी मानधन देत नाही, नाही. स्वतःचाच पैसा खर्च करायचा आहे. जसं पंढरीच्या वारीला जात आहेत किंवा एखाद्या पंथामध्ये जाऊन दान धर्म आपण करतोय, तसं याबाबत सुद्धा अनेक शेतकरी तयार झाले. तर ती सुद्धा इथं हजर राहणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातले, अमरावतीमधून असतील, बुलढाण्यामधून आहेत, काही औरंगाबादमधून आहेत, जालन्यामधून आहेत. तर त्यांचे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे, एक चर्चा पण होणार आहे. तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की सुरेश भाऊ यांच्या शेतामध्ये नक्कीच 25 मार्च 2026ला 11 वाजता यायचं आहे, आणि त्या ठिकाणी आपण परत भेटू. तुमचा सुद्धा व्हिडिओ काढू त्यावेळेस. काय तुमची प्रतिक्रिया आहे, मला वादविवादासारखं घेता येईल, म्हणजे सगळ्यांचे अनुभव घेऊ हो. आणि मग आपण पुढे जाऊ. सुरेश भाऊ, तुम्ही खूप छान प्रकारे हे सुरुवात केली. नक्कीच आता तुमच्या माध्यमातून जी कार्यशाळा होत आहे, अनेक शेतकऱ्यांपर्यंत एक वेगळा संदेश जाईल. हो. तुम्ही हे फक्त सांगत नाहीये, आता तुम्ही पहिले झाले मागचे 5 वर्ष हे करताय, बिलकुल. अनुभवलं, हो. आणि हा अनुभव दुसऱ्यापर्यंत जावा म्हणून तुम्ही हे सगळं आटापिटा करताय. बिलकुल. यासाठी काही अनुदान वगैरे मिळतंय नाही तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. अनुदानाची आणि अपेक्षा नाही. अपेक्षा पण नाही. उलट तुम्ही स्वतःचा खर्च हो, करताय, हो. स्वतःच पोहे खाऊ घालताय, हो. चहा घालून देताय. हं. हे सगळं कशासाठी? हे जसं सर बाकीच्या क्षेत्रात भरपूर काही मार्केटिंग आहे. जसं व्यापारी वर्गात असतील, नोकर वर्गात असेल. हा. फक्त आणि शेतकरी असा एक एवढा साधा भोळा व्यक्ती आहे, तो परावलंबी बनत चाललेला आहे. की बरोबर. त्याला जर खत जर आणायला तर तो दुकानदाराला विचारते, औषधी आणायची तर दुकानदाराला विचारते कोणती आणू. बरोबर. तर असा जर त्याचा जर अनाठायीचा होणारा जो खर्च आहे, हा खर्च वाचावा आणि तो शेतकरी स्वावलंबी बनावा. बरोबर. याच उद्देशाने मी शेतकऱ्यापर्यंत हे माध्यम पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. बाकी काही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. बरोबर आहे. हं. म्हणजे तुमचा या मागचा कोणताही मार्केटिंगचा उद्देश नाही आहे. मार्केटिंगचा कोणताही फक्त उद्देश नाही. शेतकऱ्यांची सेवा करावी म्हणून बस, स्वतःचा बिलकुल. पदरमोड करून तुम्ही अशा गोष्टी हो, हो. करतात. नक्कीच आपण सुद्धा या संधीचं सोनं करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि शेती करा. हं. धन्यवाद.